आजच्या निकालाचं वर्गीकरण करायचं झालं तर जोपर्यंत पोस्टलचं मतदान होत होतं, पोस्टलच्या मतदानाचा निकाल येत होता, तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये दोन्ही महाविकास आघाडी आणि महायुती ही दोघेही काठावरती होती. पोस्टल मतदानामध्ये कुठल्याही प्रकारे घोटाळा करता येत नाही, ते डायरेक्ट पोस्टल मतदान असतं. परंतु ज्यावेळेस ईव्हीएमचं मोजमाप आलं, ईव्हीएम मशीनची आकडेवारी समोर यायला लागली, डायरेक्ट तुम्ही 220, 225 वरती महायुतीला घेऊन जाताय. हा आकडा या महाराष्ट्राने कधीही मान्य केलेला नव्हता. आतापर्यंत कुठल्याच सरकारला इतकं मोठं बहुमत या राज्यानं दिलेलं नव्हतं. हा सगळा ईव्हीएमचा खेळ आहे आणि ईव्हीएमनेच हे सगळे जिंकलेले आहे. हा निकाल महाराष्ट्राची जनता कधीही मान्य करणार नाही. महाराष्ट्रामध्ये असलेलं वातावरण ठीक आहे, मान्य करतो आम्ही, महायुतीची सत्ता आलीही असती, परंतु त्याला काहीतरी मार्जिन लागतं. आज तुम्ही सगळेच काँग्रेसचे जे दिग्गज आहेत, ज्यांनी आतापर्यंत सगळं त्यांचं आयुष्य इथं वेचलं, त्यांना पराभव करण्यासाठी जर ईव्हीएमचा खेळ केला असेल तर अजिबात जनतेला कधीही मान्य नसणार.